परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे व या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची परवा दिवशी एका मनोरुग्णाने विटंबना केली। त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी त्या व्यक्तीला चांगलीच मारहाण केली व त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे। व त्यावेळी परभणी शहरातील आंबेडकर अनुयायी संतप्त झाले व त्यांनी परभणी बंदची हाक दिली व पुढे या गोष्टीला हिंसक वळण मिळाले। आंदोलनकर्त्यांकडून दुकानाची जाळपोळ तसेच अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला व पुढे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली व आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला। या सर्व घटनेनंतर परभणी प्रशासनाने काही वेळ इंटरनेट सेवा बंद केली होती व परभणीत एकंदरीत सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे। परवा दिवशी परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर जिल्हा बंदीची हाक दिली होती व पुढे या गोष्टीला हिंसक वळण मिळाले। परभणीच्या रस्त्यांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा उतरलेला असून सध्या नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याची नितांत गरज आहे। परवा दिवशी सोपान पवार या मनोरुग्णाने संध्याकाळी 5:30च्या सुमारास संविधानाच्या प्रतीची विटंबना केली व त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावातून त्या व्यक्तीची सुटका केली व या सर्व घटनेचे पडसाद परभणी शहरात तीव्र उमटलेले दिसत आहेत। या सर्व घटनेवर निषेध म्हणून काल नागरिकांनी जोरदार निदर्शने केली व संतप्त जमावाने रेल्वे स्टेशनमध्ये घुसून नंदीग्राम एक्सप्रेस काही वेळ रोखून धरली होती। पोलिसांनी या जमावास बळाचा वापर करून बाहेर काढले व रात्री उशिरापर्यंत परभणीत आंदोलन सुरूच होते। काल दुपारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमाव जमण्यास सुरुवात झाली होती। जिंतूर रोड तसेच वसमत रोड व शहरातील अनेक ठिकाणी रस्त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांची तोडफोड करण्यात आली व दरम्यान हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फेकाव्या लागल्या व पुढे जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल दुपारी 1च्या दरम्यान परभणीमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती।